आपण पुढच्या वाक्याकडे जाऊ, नाही तर वेळ नाही पुरायचा आपल्याला. 7 तास लागतील 7 वाक्याला. 4थं वाक्य घेऊ आपण, पुढे जाऊ आपण. मत्ती कृषी वर्तमान याचा 27वा अध्याय वचन 46. आणि सुमारे 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एली एली लमा सबखतनी, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. हा, आता देवाचं वचन म्हणतं, जे 4थं उद्गार येशू ख्रिस्ताचा आहे त्याच्यात असं लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्ताने मोठ्याने आरोळी मारून म्हटले, एली एली लमा सबखतनी. याचा अर्थ होतो, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. आता हे जे वाक्य आहे ना, हा प्रश्न आहे. हा काय आहे? प्रश्न आहे. तुम्ही शेवटी बघा प्रश्नचिन्ह दिलेलं आहे तिथं. का केला हा प्रश्न येशू विचारतोय. कोणाला विचारतोय? देवाला. की माझ्या देवा तू माझा त्याग का केला. तुम्हाला माहिती आहे हा प्रश्न का विचारतोय येशू ख्रिस्त? कारण देव कोणाचाही कधी पण त्याग करत, त्याच्या मागे कारण असतात त्याग करण्याचे. एखादा पापात असेल तर देव त्याग करेल, देवाच्या विरोधात वागला तर देव त्याग करेल, देवाच्या विरोधात पाप केलं असेल तर देव त्याग करेल. येशू ख्रिस्त देवाला म्हणतोय, तू माझा त्याग का केला? कारण 33.5 वर्ष मी तुला आवडणारं जगलोय. 33.5 वर्ष मी एकही पाप केलं नाही. 33.5 वर्ष मी रोग्यांना बरं केलं. 33.5 वर्ष मी तुझी सुवार्ता गाजवली. 33.5 वर्षामध्ये मी तुझ्या विरोधात एकही शब्द वागलो आणि बोललो नाही. मग तू माझा त्याग का केला? समजतं मी काय सांगतोय? येशू ख्रिस्ताने काहीच पाप केलेलं नव्हतं, तरी देवाने त्याचा काय केला? त्याग केला. म्हणून येशू विवळ होऊन म्हणतो, आरोळी मारून म्हणतो, ओरडून म्हणतो की माझ्या देवा तू माझा त्याग का केला. अरे बायबलमध्ये वाचा तुम्ही, जेव्हा दाविदाला गरज होती ना गोल्यातासोबत लढण्यासाठी, देव धावून आला दाविदासाठी आणि परमेश्वर दाविदाच्या वतीने लढला. जेव्हा दानिएलाला गरज होती ना सिंहाच्या गुहेमध्ये, परमेश्वर धावून आला दानिएलासाठी आणि परमेश्वराने सिंहाची तोंड बंद केली. जेव्हा शद्रक मेशक अबेदनगोला गरज होती ना, देव उतरून आला अग्नीच्या भट्टीमध्ये आणि शद्रक मेशक अबेदनगोला परमेश्वराने वाचवलं. मग येशू म्हणतो, तू दानिएलाला वाचवतोय, तू दाविदाला वाचवतोय, तू शद्रक मेशक अबेदनगो सोबत उभा राहतोय, मग माझा त्याग का करतोय? मला का सोडतोय? मला का यांच्या हाती देऊन टाकलं? मला का तू या ठिकाणी हा त्रास होऊ देतोय? मला का ह्या वेदना आणि का हे त्रास आणि का हे क्लेश मला तू सहन करायला लावतोय? याचं उत्तर बायबलमध्ये आहे. यशया वाचू आपण. यशया याचा 53वा अध्याय. यशया 53 वचन 4 पासून पुढे. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले. हा, बायबल असं म्हणतं, खरोखर आमचे व्याधी त्याने आपणावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले, व त्याला पिळलेले असे आम्ही त्याला लेखले. पुढे. खरे पाहिले असता, आता नीट लक्ष द्या, खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली, त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला काय प्राप्त झाले? एक वचन वाचा अजून. यशया 53 आणि 6 वचन वाचा. 6. हा, नीट लक्ष द्या. आम्ही स्वतः मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने स्वतःचा मार्ग धरला होता, लादले अशा आम्हा सगळ्यांचे पाप देवाने त्याच्यावर लादणं. म्हणजे काय असतं? लादणे म्हणजे काय? हा, लादणं याचा अर्थ असा होतो की बळजबरी एखादं ओझं मी यांच्या डोक्यावर ठेवून देणं, इच्छा नसताना सुद्धा. येशू काय प्रार्थना करतो गेतशेमाने बागेमध्ये माहिती तुम्हाला? गुडघ्यावर आला, विवळ होऊन देवाला म्हणतो, हे देवा शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून काय कर. याचा अर्थ येशूला इच्छा होती का वधस्तंभावर जाण्याची? भीती वाटत होती ना.
त्याला माहिती होतं किती त्रास होणार आहे, कारण तो शरीरामध्ये होता. त्याला पण काटा टोचला तर त्रास व्हायचा. ज्या येशू ख्रिस्ताला पण भूक लागायची, त्याला पण तहान लागत होती ना, त्याला पण थकवा यायचा, तो पण झोपायचा, तो पण उठायचा. सगळ्या गोष्टी येशूला होत होत्या, कारण तो तुमच्या आणि माझ्यासारखा देहामध्ये होता. येशूला माहिती होतं वधस्तंभावरचं मरण काय आहे. येशूला माहिती होतं मला किती त्रास होणार आहे. येशूला माहिती होतं किती वेदनांमधून मला जावं लागणार आहे. येशूला माहिती होतं जेव्हा माझी पाठ उधळतील ना, मला फार असह्य वेदना होणार आहे. या सगळ्या गोष्टी येशूला माहिती असताना तो विवळ होऊन प्रार्थना करतो की हे देवा, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून काय कर. पण दुसऱ्या क्षणी येशू काय बोलला, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होते. हालेलुया. येशूला माहिती होतं देवाची इच्छा काय आहे. येशूला माहिती होतं पित्याची इच्छा काय आहे. पित्याची इच्छा होतं त्याला ठेचणं, देवाची इच्छा होतं त्याला मारणं, देवाची इच्छा होतं त्याला छळणं, देवाची इच्छा होतं त्याच्यावर सगळा राग काढणं. कोणाचा राग त्याच्यावर काढला मला सांगा? बोला कोणाचा? माझा. बोला कोणाचा? मी पाप केलं, राग कोणावर काढला? येशूवर. मी चुकीचं वागलो, राग त्याच्यावर काढला. मी घाण गोष्टी केल्या, त्याने सगळा संताप त्याच्यावर काढला. तुम्हाला माहितीये, येशू ख्रिस्तावर दया नाही केली देवाने. सगळा जेवढा राग इतक्या वर्षांपासून होता ना, सगळा राग येशू ख्रिस्तावर काढून टाकला. सगळा राग येशूवर काढलाय. कोणामुळे झालं हे सगळं? माझ्यामुळे. बोला कोणामुळे झालं? आपल्याला त्याची जाणीवच होत नाही. आपल्याला त्या गोष्टीची जाणीवच होत नाही की येशूने जे सहन केलंय ना, हे माझ्यामुळे तो राग काढला गेलाय त्याच्यावर. त्याने काय केलं होतं? त्याने काहीच केलं नाही ना. त्याने कधी कोणाला वाईट नजरेने बघितलं नाही. त्याने कधी कोणाला शिवी दिली नाही, कधी कोणाला वाईट बोलला नाही, कधी खोटं बोलला नाही. अरे अश्रू पुसले आजारांचे रोग बरे केले. विधवेचा मुलगा मेला होता तर त्याला त्या ठिकाणी कळवळा आला आणि त्याने त्या अर्थीला थांबवलं आणि त्या मेलेल्याला जिवंत केलं. 4 दिवस झालेला लाजर मरून पडलेला होता. मार्था मरियाला रडताना पाहिलं, तो स्वतः रडला आणि त्याला मेलेल्यातून उठवलं. आंधळा जेव्हा म्हणत होता, हे दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर, त्या आंधळ्याजवळ आला आणि त्याच्या डोळ्यांना हात लावून त्याने बरं केलं. 10 कोडी आले आणि ते म्हणता, हे दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर, आमच्यावर दया कर. त्यांचं कोड त्याने नाहीसं केलं. काय वाईट केलं मला सांगा येशू ख्रिस्ताने? काहीच वाईट नाही केलं. मग तो म्हणतो ना, त्याला वाईट वाटतं या गोष्टीचं. तो म्हणतो, तू माझा त्याग का केला? मी काहीच वाईट नाही केलं ना, तरी तू माझा त्याग का केला? हे तर पापात आहे. मला एक सांगा, येशू ख्रिस्ताची जेव्हा चौकशी चालली होती वधस्तंभावर देण्यासाठी, पिलात म्हटला, तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. काय ऑप्शन आहेत? एक तर तुम्ही येशूला निवडा, एक तर बरब्बाला. कोणाला? कारण ह्या सणाच्या दिवसामध्ये एक तुमच्यासाठी सोडावा असा नियम आहे. बरोबर आहे ना? हा. तर मग पिलाताची इच्छा काय होती? यांनी कोणाला निवडावं? येशूला. बोला कोणाला? पण लोकांनी कोणाला निवडलं? बरब्बाला. बरब्बा कोण होता? चोर, डाकू, लुटेरा, मर्डर करणारा, खुनी असं म्हटलेलं आहे बायबलमध्ये. लोकांनी त्याला निवडलं जो सुटल्यानंतर परत तुमचा खून करणार आहे, जो सुटल्यानंतर तुम्हालाच लुटणार आहे, जो सुटल्यानंतर परत तुम्हालाच त्रास देणार आहे. तुम्हाला माहितीये, आज सुद्धा लोक बरब्बालाच निवडतात. तंबाखू कोण आहे? तुम्हालाच मारणारी आहे ना. दारू कोण आहे? तुम्हालाच नष्ट करणारी आहे ना. सिगरेट कोण आहे? ही तुमचाच नाश करणारी आहे ना. व्यभिचार काय आहे? हा तुम्हालाच मारणार आहे ना. तुम्ही त्याच गोष्टी निवडतायत आज देखील. तुम्ही बरब्बाला निवडताय, येशूला नाही. जो येशूला निवडतो तो उद्धार प्राप्त करतो, पण जो बरब्बाला निवडतो त्याचा नाशच होणार आहे. कळतंय मी काय सांगतोय? आज सुद्धा अनेक लोक बरब्बाला निवडतायत. आज जर तुम्ही टीव्हीला निवडताय तो बरब्बा आहे, एक दिवशी तुमचा नाश करेल. जर तुम्ही मोबाईल मध्ये घाण गोष्टींना निवडताय तो बरब्बा आहे, एक दिवशी तुमचा नाश करेल. आज अनेक लोक येशूला नाही निवडत आहे. कोणाला निवडतायत? बोला बोला, कोणाला निवडतायत? बरब्बाला. बरब्बा तो आहे जो तुमचाच नाश करणार आहे. बरब्बा तो आहे एक दिवशी तुमचाच घात करणार आहे. तुम्हाला माहितीये, येशूला हे माहिती होतं, या लोकांनी मला नाही निवडलं, यांनी बरब्बाला निवडलं, मग तू माझा त्याग का केला? मग प्रभू तू मला का सोडतोय? तर बायबल म्हणतं, लादले गेले त्याच्यावर पाप. काय का केले गेले? बळजबरी लादले गेले. कारण पर्यायच नव्हता. तुमच्या आणि माझ्या पापांसाठी हे करणं गरजेचं होतं. तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी हे करणं गरजेचं होतं. त्याची इच्छा नसताना त्याच्यावर लादल्या गेल्या त्या गोष्टी. खिळे ठोकले गेले बळजबरीने त्याच्यावर. विवळत होता, रडत होता, त्रास होत होता, मरू दिलं त्याने स्वतःला. कान देऊ नाही का? या जगामध्ये येशूला कोणी मारू शकत नव्हता.
कोणीच मारू शकत नव्हता. त्याने स्वतःला मारू दिलं म्हणून तो मेला. समजतंय मी काय सांगतोय? मृत्यू वाट पाहत उभी होती की हा म्हणेल तरच मरेल, नाही तर मरणार नाही. हा जो दुसऱ्यांना जीव देतो तो मरू कसा शकतो? जो 4 दिवस मेलेल्या लाजराला जिवंत करू शकतो तो स्वतः कसा मरू शकतो? मृत्यूला माहिती होतं हे याच्या हातात आहे, मी नाही मारू शकत या येशूला. त्याने स्वतःला मरू दिलं म्हणून तो मेला. त्याला जगात कोणी मारू शकलं नसतं. हालेलुया. समजतंय तुम्हाला मी काय सांगतोय? हे त्याने ठरवलं म्हणून झालं, नाही तर झालं नसतं. तो म्हणतो माझ्या देवा तू माझा त्याग का केला? मी नीतिमान होतो ना, मग तू माझा त्याग का केला? मी तुझा पुत्र होतो ना, मग तू माझा त्याग का केला? बहिणींनो, तुमचे लेकरं लहान असताना जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आजारी पडल्यावर, डॉक्टर जेव्हा इंजेक्शन देतात काय वाटतं तुम्हाला? आपली लेकरं असतात ना, रडतात, तर डोळे उघडून पाहतात का तुम्ही की कशी इंजेक्शन देत आहेत? अनेक बहिणींना आम्ही बघितलंय, आयांना बघितलंय, काय करतात लगेच डोळे बघितलं नाही जात हो स्वतःच्या लेकरांना कोणी टोचतंय असं बघितलं जातं का? लेकराला जखम झाली, रक्त निघायला लागलं, डोकं बिकं फुटलं ना, अनेक लोक चक्कर येऊन पडतात. का? कारण आपलं लेकरू आहे ना, आपलं लेकरू मरतंय, आपल्या लेकराला त्रास होतोय, आपल्या लेकराचं रक्त वाहतंय. प्रभू भोज आपण सहज घेऊन घेतो ना, अशी भाकर घेतली खाल्ली, द्राक्षरस घेतला प्यायला. का माहिती तुम्हाला? आपल्या लेकराचं तुकडं नाही ना ते. मी सांगेल कदाचित ह्या गोष्टी तुम्हाला वाईट वाटतील, पण नीट लक्ष द्या. तुमच्या लेकराचं बोट तोडून तुमच्या हातात तुम्हाला खायला दिलं तर तुम्ही खाल का? खाल का? नाही. पहिली गोष्ट तर तुम्ही तोडूच देणार नाही, खाणं तर दूरची गोष्ट आहे. पण येशूचं शरीर तुम्ही सहज खातात आणि सहज गिळतात. जोपर्यंत ती भाकर तुम्हाला येशूचा मांस म्हणून नाही वाटत ना, येशूच्या शरीराचा तुकडा म्हणून नाही वाटत ना, तोपर्यंत ती भाकर तुम्हाला जीवन देऊ शकत नाही. कारण बायबल म्हणतं जो माझा मांस खातो, माझं शरीर खातो आणि जो माझं रक्त पितो. भाकर खातो नाही म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे? जो माझं शरीर खातो आणि जो माझं रक्त पितो. जोपर्यंत हातात दिलेली भाकर येशूचा शरीराचा तुकडा म्हणून तुम्ही खात नाही ना, ती गिळली नाही जाणार. मग इथून मग त्रास होईल तुम्हाला गिळताना, कारण तुम्हाला कळेल हे माझ्या प्रभूच्या शरीराचा तुकडा आहे. विचार करा, बापाला काय वाटत असेल जेव्हा त्याच्या एकुलत्या एका मुलाला छळत होते, जेव्हा त्याच्या हातावर पाय ठेवून त्या ठिकाणी ते कुऱ्हाडी खिळे ठोकत होते, जसं काय एखाद्या जनावराला मारतायत, एखाद्या निर्जीव वस्तूवर त्या ठिकाणी खिळे ठोकले जात आहेत, अशा रीतीने जिवंत येशूला त्या ठिकाणी खिळे ठोकले जात होते. अरे कोणताही खिळा जर भिंतीत ठोकायचा असेल ना, तर एका फटक्यात नाही जात, कमीत कमी 7-8 फटके मारावे लागतात, तेव्हा तो आतमध्ये शिरतो. विचार करा, प्रत्येक वेळेस तो फटका पडत असताना येशू विवळत असेल आणि येशू कणत असेल, येशू ओरडत असेल, किंचाळत असेल. कोण ऐकत होतं त्याची वाणी? तो पिता ऐकत होता. बाप ऐकत होता आपल्या एकुलत्या एका पुत्राला विवळताना, बाप ऐकत होता त्याला रडताना, बाप ऐकत होता त्याला ओरडताना, पण बाप काहीच करत नव्हता. का? कारण त्यानेच लादले होते हे पाप त्याच्यावर, त्यानेच ठेचायसाठी परवानगी दिलेली होती ना. म्हणून येशू म्हणतो तू माझा बाप आहे ना, माझा त्याग का केला? यांच्यासाठी का माझा त्याग केला? मी तर तुझ्याशी नेहमी चांगलं वागलो ना, मी तुझ्या आज्ञा पाळल्या, मी पवित्र जीवन जगलो, मी तुझी सेवा केली, मी तुझी सुवार्ता गाजवली, मी प्रत्येक वेळेस तुझी इच्छा पूर्ण केली, मग माझा त्याग का केला? मग माझा त्याग का केला? हा प्रश्न येशू एका बापाला विचारतोय, त्याच्या देवाला विचारतोय, पित्याला विचारतोय. बऱ्याचदा आपल्या जीवनात जेव्हा संकट येतात ना प्रियांनो, आपण देवाला दोष लावतो. दोष नका लावू, आपण चुकतो म्हणून आपल्या जीवनात त्या परीक्षा येतात. म्हणून त्या जीवनात नुसता आजारी पडलो ना तरी आपण देवाला दोष देतो. मी चर्चला जातो तरी का बरं मग माझ्या परिवारामध्ये ही परिस्थिती? अरे त्या ख्रिस्ताकडे बघा ज्याने मरण सुद्धा सहन केलं, त्या देवासाठी, त्या पित्यासाठी, त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी. आपण तर आपल्या पापांमुळे भोगतोय सगळ्या गोष्टी. इस्रायल लोकांना परमेश्वर मोशेद्वारे बोलला होता, जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर मी तुमच्या सोबत राहील, तुम्हाला आशीर्वादित करेल. पण जर तुम्ही माझ्या आज्ञा मोडल्या, मिस्रातले आजार मी तुमच्यावर आणेल. बोला कोणते आजार? मिस्रातले आजार. पण जे असतं ना, हे आपल्या चुकांमुळे आणि पापामुळे आपल्या जीवनामध्ये येतं. नीट लक्ष द्या. आपण कबूल नाही करत ह्या गोष्टी, कबूल नाही करत, पण सत्यता हीच आहे वचनाप्रमाणे. देव येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर 39 फटके खाल्ले हो तुमच्यासाठी माझ्यासाठी, मग का आजार घेऊन जगतोय आपण?
मग का हे सगळे आजारांचं ओझं आपण वाहतोय मला सांगा? हे आपले पाप आहेत, आपल्या चुका आहेत, ज्या आपण कबूल करायला तयार नाही, राजी नाही, म्हणून आपण हे ओझं वाहतोय. आणि देवाला म्हणतो का आम्ही चर्चला जातो, मी एवढा धार्मिक आहे तरी का या गोष्टी नाही? आपल्या जीवनात चुका आहे त्या शोधा तुम्ही. येशूने काहीच केलेलं नव्हतं, लादलं गेलं त्याच्यावर, बळजबरी लादलं गेलं, उधळलं गेलं त्याला. विचार करा त्याचे शरीर काय असेल, काय राहिलं होतं त्याच्या शरीरामध्ये? काहीच नव्हतं राहिलेलं. 39 फटके मारल्याने 39दा मांसाचे लोथळे बाहेर पडलेले होते. पूर्ण पाट आणि बरगड्या दिसत असतील, सगळे हाडं दिसत होते येशू ख्रिस्ताचे. इथून तर पायापर्यंत रक्त बंबाळ होता येशू ख्रिस्त, फक्त तुमच्या आणि माझ्यासाठी. मग अशा परिस्थितीमध्ये लटकलेला आहे उन्हामध्ये, काय म्हणेल देवाला? हे माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केला? का बरं यांच्या हातात टाकून दिलं मला? दानिएलाला तू सोडून घेतलं, शद्रक मेशक अबेदनगोला वाचून घेतलं, दाविदासाठी तू उभा राहिला, एलियासाठी तू उभा राहिला, सगळ्यांसाठी तू उभा राहिला, मग माझ्यासाठी का नाही राहिला? मला का सोडून दिलं यांच्या हातामध्ये? हे पाप लादलं गेलंय आपल्यासाठी. खूप केलंय हो त्याने आपल्यासाठी, खूप केलंय. त्या देवाने पण आणि पुत्राने पण. त्या बाप बेट्याने जे केलंय ना, सख्खे आई वडील पण नाही करू शकणार तुमच्यासाठी. त्या पिता पुत्रांनी जे केलंय ना, त्याचा आपण मोबदला देऊ नाही शकत प्रियांनो. मी तुम्हाला सांगतोय, हा आहे तो उत्तम शुक्रवार, ज्या दिवशी त्या ख्रिस्ताची ओळख तुम्हाला होईल. यायचं 7 वाक्य आपण ऐकायचं, निघून जायचं, जे जगायचं तेच करायचं असेल ना प्रियांनो, थट्टा करू नका देवाची, थट्टा करू नका. फार मोठा मोबदला तुमच्या आणि माझ्यासाठी चुकवला गेलेला आहे. जर त्या वधस्तंभासमोर जर तुम्ही त्यावेळेस असते ना, बदलून गेले असते. मी तुम्हाला सांगतोय, त्याचा क्रूस वाहणारा शिमोन कुरेनेकर होता. कोण होता? शिमोन कुरेनेकर. प्रेषितांच्या कृत्यामध्ये त्याच्या परिवाराबद्दल दिलेलं आहे. पौल म्हणतो, रूफ जो विश्वासू आणि त्याची आई जी माझ्या माते समान आहे, हा रूफ तोच आहे जो शिमोन कुरेनेकरचा मुलगा आहे. उद्धार झाला त्या परिवाराचा, ज्या शिमोनने येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ वाहिलेला होता. ज्याला त्या वधस्तंभाचा स्पर्श झाला ना, तो बदलून गेला. ज्यांनी खिळे ठोकले ना, मी विश्वास ठेवतो बदलले असतील ते. अरे पिलात वाचवायला बघत होता त्याला, की याच्या ठाई मला काही पाप दिसत नाही, याला सोडा रे, कशाला मारतात, सोडा याला, कशाला मारतात. पिलाताला वाटत होतं की हा नीतिमान आहे, याच्या ठाई काही पाप नाहीये. म्हणून येशू म्हणतो ना, हे प्रभू, पिलाताला कळतंय रे मी पाप नाही केलं, मग तू माझा त्याग का केला? तू कसं काय मला सोडतोय? तू मला का त्यागतोय? पण बायबल म्हणतं सगळे पाप देवाने त्याच्यावर लादले होते. मला काय केले होते? लादले होते. म्हणून तो उद्गार येशू म्हणतो, माझ्या देवा, माझ्या देवा, एली एली लमा सबखतनी, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? पुढच्या उद्गाराकडे आपण जाऊ.